मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? काळूबाई देवीची ती रहस्यमय कथा. एका छोट्याशा गावात अशी घटना घडली होती की आजही ती आठवली की लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. त्या गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप कष्ट करायचा, पण तरीही त्याचे घर गरिबातच होते. मात्र एक गोष्ट त्याला बदलली नाही, त्याची काळूबाईवरची श्रद्धा. रोज सकाळी तो डोंगरावरील छोट्याशा मंदिरात जाऊन दिवा लावत असे. एक दिवस त्या लाडका मुलगा राजू अचानक जंगलात हरवला. संपूर्ण गाव, जंगल, नदी, विहीर सगळीकडे शोधत होता, पण राजू कुठेच सापडला नाही. गणूची पत्नी मंदिरात जाऊन रडू लागली, "आई काळूबाई, माझ्या मुलाला परत आण." त्या रात्री गणूला एक भयानक पण दिव्य स्वप्न पडलं. काळूबाई काळ्या साडीत उभ्या होता, त्याच्या हातात 7 लिंबू चमकत होते आणि एकच आवाज घुमला, "सकाळी मंदिरी." दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने गणूला 7 लिंबू दिले आणि सांगितले, "हे गावच्या 7 दिशेने ठेव." गणू शेवटचं लिंबू नदीकाठी ठेवताच अचानक अंधारातून आवाज आला, "बाबा, बाबा." सगळे धावत गेले आणि तिथे राजू जिवंत बसलेला होता. राजू रडत म्हणाला, "एक काळ्या साडीतली आई माझ्यासोबत होती, तिने मला वाचवलं." हे ऐकताच गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. त्या दिवसापासून त्या गावात मोठी काळूबाईची यात्रा घेतली जाते आणि आजही तिथे एकच आवाज घुमतो, "जय काळूबाई, जय श्री स्वामी समर्थ."